नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज या संस्कृत सुभाषित सौरभचा 100वा भाग आपल्या पुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मागच्या भागात ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणेच आजही आपण कालिदासाचाच एक श्लोक पाहणार आहोत, जो अभिज्ञान शाकुंतलमच्या श्लोक चतुष्टयममध्ये काही विद्वानांनी घेतलेला आहे. मुलीला सासरी पाठवताना वधूपित्याची काय अवस्था होते हे आपण मागच्या भागामध्ये पाहिले. त्या वधूपित्याला असंही वाटत असतं की आपल्या लेकीला सासरी काहीही त्रास होऊ नये, सासरी जाताना प्रवासामध्ये सुद्धा तिला काहीही त्रास होऊ नये. पोटच्या मुलीची, तिच्यावरच्या प्रेमाची आणि तिला सासरी पाठवताना होणारी तगमग या श्लोकांमध्ये व्यक्त झालेली आहे. हे श्लोक ऐकताना आपल्याला दाटून कंठ येतो ओठात येई गाणे आणि हिंदीमधलं बाबुल की दुआए लेती जा जा तुझको सुखी संसार मिले या गाण्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या गाण्यामध्येच पुढे म्हटलेलं आहे जसं की काटा भी न चुभने पाय कभी मेरी लाडली तेरे पाऊल. तुझ्या पायामध्ये एक लहानसा काटा सुद्धा कधी रुतू नये असं त्या वधूपित्याला वाटत असतं. शकुंतला जेव्हा सासरी चालली तेव्हा प्रवासाची साधनं मर्यादित होती. आज तरी खूप सुखसोयी असलेली साधनं उपलब्ध आहेत, पण शकुंतलेच्या वेळेचा प्रवास इतका सोपा नव्हता, अवघड होता. आणि मग तिचा प्रवास सुद्धा कसा सुखाचा व्हावा याविषयी त्या वधूपित्याला तिच्या वडिलांना काय वाटतंय ते या श्लोकामध्ये व्यक्त झालेलं आहे. आपण आधी श्लोक ऐकूया आणि नंतर त्याचा आस्वाद घेऊया. श्लोक असा आहे. रम्यांतरः कमलिनी हरितैः सरोभिः छायाद्रुमैर्नियमितार्क मयूखतापः भूयात् कुशेशय रजो मृदुरेणुरस्याः शांतानुकूल पवनश्च शिवश्च पंथाः. रम्यांतरः, आता त्या काळामध्ये प्रवास करताना दर मजल करीत प्रवास करावा लागायचा. प्रवासामध्ये कुठे ना कुठे थांबावं लागायचं. रम्यांतरः म्हणजे ते थांबण्याचे टप्पे ते अतिशय रम्य असावेत, रमणीय असावे. शिवाय तो मार्ग कसा असावा? कमलिनी हरितैः सरोभिः, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कमलिनींच्या वेलींनी, कमळांच्या वेलांनी हिरवीगार झालेली सरोवर असावेत असा तो मार्ग असावा. छायाद्रुमैः नियमित अर्क मयूख तापः, अर्क म्हणजे सूर्य, मयूख तापः म्हणजे सूर्य, मयूख म्हणजे किरण, सूर्याची किरण, आणि त्यांचा ताप म्हणजे त्यांची उष्णता ती कशी नियंत्रित केलेली असावी. कोणी? तर छायाद्रुमैः, घनदाट सावली असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांनी त्या सूर्याच्या किरणांचा ताप, त्यांची उष्णता नियंत्रित केलेली असावी. म्हणजे तुला ऊन लागू नये, त्या सावलीतून तू जा, झाडांच्या सावलीतून तू जा, म्हणजे तुला ऊन लागणार नाही. त्या सूर्याचा ताप सुद्धा या छायाद्रुमांनी, घनदाट सावली असलेल्या वृक्षांनी नियंत्रित केलेला असावा. आणि काय? भूयात कुशेशय रजो, कुशेशय म्हणजे कमल, कमळ, कमळाचं एक समानार्थी नाव आहे कुशेशय. मृदू रेणुरस्याः, त्या मार्गावरची धूळ ती कशी असावी? कुशेशय रजो, कमळाच्या परागांप्रमाणे ती मार्गावरची धूळ अगदी मृदू असावी. ती धूळ सुद्धा तुझ्या पायाला कधी टोचू नये. किती ते पितृहृदय आणि किती ती मुलीची काळजी, असा तो मार्ग असावा. अनुकूल पवनश्च, वारे सुद्धा अगदी अनुकूल असावे, वादळ होऊ नये, मंद वारे वाहावेत. त्या वादळाचा, वाऱ्याचा सुद्धा तुला त्रास होऊ नये. नेहमी संपूर्ण प्रवासभर अगदी अनुकूल वारे वाहावेत. आणि शिवश्च पंथा, मार्ग सुद्धा अगदी चांगले असावेत, कल्याणकारी असा तो मार्ग असावा, सुंदर असा तो मार्ग असावा ज्या रस्त्याने तू सासरी जाणार आहेस. कितीही काळजी त्या मुलीच्या वडिलांना, आणि प्रत्येक मुलीनं आपल्या वडिलांची ही भावना अनुभवलेलीच असते. आणि म्हणून आजच्या काळात सुद्धा कालिदास आपल्याला भावतो याचं कारण हेच आहे की त्याने व्यक्त केलेल्या ज्या मानवी भावना आहेत
त्या आजच्या मानवाच्या सुद्धा त्याच आहेत. याचं प्रत्यंतर आपल्याला हे श्लोक चतुष्टय वाचताना किंवा ऐकताना याचं प्रत्यंतर अगदी येतच येतं. आपल्या मुलीला सासरी दुःख होऊ नये म्हणून, म्हणजे अशी तर इच्छा प्रत्येक वधूपितेची असतेच, पण त्यासाठी मुलीने सुद्धा सासरी कसं वागावं याचा सुद्धा उपदेश करायला हा वधूपिता विसरत नाही. पण तो श्लोक वेगळा आहे. आजचे 99 आणि हा 100व्या भागातले दोन्ही श्लोक आपल्याला आवडलेच असतील असं मला वाटतं. धन्यवाद.